आज आपण सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय? येस सर. Yes, sir. ओके. मला सगळेजण ओळखतात का? नो सर. Yes, sir. ओके. माझं नाव आहे संदीप सर. मी आज तुम्हाला विज्ञानामध्ये जे म्हणजे फिजिक्सचा जो पार्ट आहे तो नाव आहे काय रे आहे गतीचे नियम. पहिले आपण काही क्वेश्चन्स जाणून घेऊ आणि मग आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. ठीक आहे? माझा आवाज येतोय सर्वांना? Yes, sir. हा, ठीक आहे. मला वाटतंय आता आपण चौघच जण इथे आहोत. जे सिद्धी, स्नेहल, हर्षदा, अजून कोण जॉईन होतील तोपर्यंत छोटासा रिव्ह्यू घेऊया, टॉपिकचा एक आढावा घेऊया आणि मग चॅप्टरला आपण सुरुवात करूया. चालेल? हो नाही तुम्ही जर कम्युनिकेट ठेवलं Yes, तर sir. मग ओके. जर तुम्हाला एखादा मी क्वेश्चन आता विचारेल, म्हणजे आपलं जे सेशन स्टार्ट करतोय आपण नियम लक्षात ठेवूया. जेव्हा कधी तुमचे काही प्रश्न असतील टॉपिक शिकताना, पहिलं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. ठीक आहे? जर काही तुमचे प्रश्न असतील, ओके श्रेया, सॉरी, ठीक आहे. श्रेया, मी गायकवाड म्हणून प्रोनाऊन्स करेल, कारण की सगळ्यांनी आईच्या किंवा पप्पांच्या नावाने जॉईन केलेलं असेल अकाउंट, तर मी सरनेमनी बोलेल, म्हणजे जेणेकरून कोणाला काही कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे? जर तुम्हाला समजलं असेल तर थम्सअपचा इमोजी सेंड करायचा आहे. आणि जर तुम्हाला एखादा कॉन्सेप्ट जर नाही समजला तर डाऊन वाला एरो जो असतो तो सांगा. तो डाऊन थम्सअप असतो ना, तो सिम्बॉल तुम्ही मला पाठवत चला किंवा हँड रेज करा. हँड रेज केला तर मी तुम्हाला वेळ देईल बोलण्याचा, तुमचा प्रश्न काय आहे, काय समजलंय, काय नाही समजलं. ठीक आहे? आज आपण जो टॉपिक शिकतोय सायन्स, ते का शिकलं पाहिजे, इथून माझा पहिला प्रश्न आहे. मी गतीच्या नियमांवर येतो, पण माझा पहिला प्रश्न आहे की आपण जो लेसन शिकतोय त्या टॉपिक, म्हणजे सायन्स पहिलाच लेसन आहे आपला, असतील तरी काय हरकत नाही, आपण रिव्हिजन घेऊन पटकन इंग्लिश मध्ये आपण त्याला बोलतो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, आपण सायन्स का शिकतो, काय रिझन असेल सायन्स शिकण्यापाठीमागचं? तुम्ही बोललात तर मला कळेल. सायन्स म्हणजे नक्की काय? अहिरे, गवित, काहीतरी कळतच. कोण सांगेल बरं? श्रेया तू सांगणार का? आवाज येतोय श्रेया? सायन्स हे आरोग्य आणि वैज्ञानिक ज्ञान यासाठी परत एकदा सांगते का? मला तुझा आवाज व्यवस्थित आला नाही. परत आरोग्य एकदा आणि एक्सप्लेन. आरोग्य आणि वैज्ञानिक ज्ञान, निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण, हे सगळं त्यात येते. ओके. हर्षदा, सॉरी, हर्षदा अहिरे म्हणजे कदाचित मम्मीच्या नावाने जॉईन झाले असेल, तर मी अहिरेला विचारतोय. अहिरे, सर मी उत्तर देऊ नाही शकते, मी बाहेर आले. ठीक आहे. गवित, सिद्धी गवित म्हणून कोण जॉईन झालेले आहे? कदाचित मम्मीच्या नावाने जॉईन झाला असेल तर मी सरनेमने बोलवतोय. गवित तू सांगू शकतोस का कदाचित? हॅलो
माझा आवाज येतोय का सर्वांना? येस आवाज सर, ऐकू येत असेल तर ओके, मग थम्सअप करायचा. तुमचं काही काही प्रश्न विचारले असतील, हो आणि नाही मध्ये उत्तर असेल, हो असेल तर थम्सअप, नाही असेल तर थम्स डाऊन. ठीक आहे. पहिली गोष्ट, आपल्याला विज्ञान का शिकायचंय आणि का ते शिकण्याचं महत्व आहे. जसं की आपल्याला विज्ञान शिकण्याचं रिझन काय, की आपल्या सभोवताली ज्या काही गोष्टी घडतात, त्या गोष्टींच्या पाठीमागं कोणती ना कोणती घटना लपलेली आहे. त्याचा अभ्यास एका शास्त्रीय पद्धतीने केला जातो. म्हणून आपल्याला विज्ञान शिकणं गरजेचं आहे, म्हणजे सायन्स शिकणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपली ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीर. आता मानवी शरीरामध्ये बदल होतात. जसं लहान बाळांचे अवयव, थोडकं छोटेस उत्तर देतोय. लहान बाळाच्या शरीरात कोण सांगेल का मला? जनरल नॉलेजला विचारला जाणारा प्रश्न. सर रिपीट करा. लहान मुलांच्या शरीरात किती हाडे असतात? कोण सांगेल मला? लहान मुलांच्या शरीरात किती हाडे असतात? एकूण किती हाडे असतात लहान मुलांच्या शरीरात? एकूण किती हाडे असतात? कोण सांगेल? चुकलं तर चुकू देत. किती बोन्स असतात? 300. 300 काय कोणीतरी सांगितलं होतं हो सर. बरोबर? हा, किती असतात? उत्तर बरोबर आहे, 300. पण अर्धवट. 306 बोन्स असतात किंवा 300 हाडे असतात. पण ते हाडे जोडलेली नसल्यामुळे ती हाडेंची संख्या जास्त भरली जाते. पण जसा जसा माणूस मोठा होत जातो, म्हणजे 18 वर्ष पूर्ण होतात, त्याच्यात अडल्ट कंडिशन मध्ये येतो, तेव्हा त्याचे एकूण बोन्स किती असतात? तर 206. म्हणजे 206 होतात. म्हणजे ऍव्हरेज जी हाडं असतात ना, ती किती 270 असतात, पण ते आपण राऊंड फिगर 300 बोलतो, 306 असतात. पण ते जोडल्यानंतर, त्यांची जोडणी झाल्यानंतर आपलं उत्तर काय बनतं? 206 बोन्स असतात. ठीक आहे. तर आपण जो टॉपिक शिकतोय त्या टॉपिकचं नाव आहे गतीचे नियम. ठीक आहे. आता गतीची मूलभूत व्याख्या काय आहे? कोण सांगेल का मला, की गती म्हणजे कसं ओळखायचं? खूप अवघड प्रश्न विचारतोय का? जर तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट केलं तर आपल्याला सायन्स सोपं जाईल. बऱ्याच लोकांना सायन्स समजतं भरपूर व्यवस्थित, पण लिहिण्यामध्ये म्हणजे वैज्ञानिक भाषेचा वापर न केल्यामुळे, आता आपण मराठीमध्ये शिकतोय बरोबर ना, आपण असं केलं तसं केलं की मग हे होतं मग ते होतं. ही जी भाषा आहे ती नकोय. ही आपली रिजनल लँग्वेज आहे, प्रादेशिक भाषा आहे. ती आपण उत्तरामध्ये जर मांडली तर आपलं उत्तराला तेवढे गुण मिळत नाहीत. पण तर त्याच उत्तराला वैज्ञानिक भाषेची जोड असेल तर येणाऱ्या उत्तराला, जे तुम्ही लिहिलेल्या उत्तराला, हे अधिक चांगले गुण मिळतात. त्यामुळे तुमची जी उत्तराची पद्धत असणार आहे ना, ती सोयीस्कर आणि वैज्ञानिक भाषेमध्ये असावी. ठीक आहे. तर पहिलं आपण टॉपिक शिकतोय गतीचे नियम. तर गती म्हणजे काय? कोण सांगेल? मी सांगू? हा स्नेहल. हम्म. जेव्हा एखाद्या श्रेया. वस्तू सभोवतालच्या इतर वस्तूंच्या संदर्भात तिची जागा स्थान बदलत असते, तेव्हा हम्म. ती वस्तू गतिमान आहे किंवा ती गतीत आहे असे म्हणता येईल. ओके, बरोबर आहे, छान उत्तर दिलं. पण ही व्याख्या तू पाठ केली का तुला समजली? गेल्या वर्षी आम्हाला मॅमनी सांगितली होती. हा, मग तू ती लक्षात ठेवलीस का त्याला प्रॅक्टिकली जाणून घेतलंय? लक्षात ठेवली. बरं, ठीक आहे. मग आता जे आपण सायन्स शिकणार आहोत ना, ते प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्षात जाणून घेऊ आणि मग समजू. मग सोपं पडेल ना, म्हणजे लक्षात येस ठेवायला पण सोपं पडेल आणि तुमच्या लक्षात पण राहील. आता इथं टॉपिकचं नाव बघा लिहिले आपण, गतीचे नियम. आणि इथं 4 पॉइंट्स दिसतात बघा. एक
साऊंडचं चित्र आहे आणि त्यातनं साऊंड काय बोलतोय, ह्या गतीच्या नियमामध्ये आपण पहिलं काय शिकणार आहोत, गती, नंतर विस्थापन आणि अंतर, नंतर त्वरण आणि गतिविषयक नियम आणि समीकरणे. ठीक आहे. तर माझा सोपा प्रश्न होता की गती म्हणजे काय, तर तुम्ही उत्तर सांगितलं एखाद्या वस्तूच्या संदर्भात किंवा एखाद्या विशिष्ट जागेच्या संदर्भात एका वस्तूची होणारी हालचाल, याला काय बोलतो आपण, गती. व्हॉट इज अ मोशन? मोशन हा शब्द लक्षात ठेवा, कारण की जर तुम्ही इथून पुढे 11वी-12वी सायन्स माध्यमातून शिकणार असाल तर सायन्स सोपंच आहे. 11-12चं सायन्स पण सोपंच आहे. म्हणजे 10वी नंतर तुम्ही 11वी-12वी सायन्स घेणार किंवा डिप्लोमाला या साईडला जाणार तर तिथे आपल्याला पुन्हा फिजिक्स शिकायचंय. मग अशा वेळीस ना, की आपण मराठी माध्यमातून गेलेलो असतो आणि मग आपल्याला इंग्लिशची भीती वाटते, असं काही नाही. इंग्लिश पण खूप सोपं आहे. तुम्ही जे मराठीत शिकलाय ते इंग्लिशमध्ये लिहिताना चुका होतात सुरुवातीला, पण त्या चुकांची प्रॅक्टिस, सुधारण्याची प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण देखील मिळतात. खूप मराठी मुलं अशी आहेत की त्यांना खूप चांगलं सायन्स समजतात, चांगली उत्तरं लिहितात. आपल्याकडे एक न्यूनगंड असा आहे की आपल्याला भीती वाटते. ठीक आहे. तर माझं उत्तर असं होतं की गती म्हणजे काय, तर छोटीशी सुरुवात आणि आपण टॉपिककडे सुरुवात करतोय. वस्तूची गती म्हणजे मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूच्या संदर्भात किंवा एखाद्या जागेच्या संदर्भात एखादी वस्तू जर हालचाल करत असेल तर त्याला काय बोलतो आपण, वस्तूची गती. आता पक्ष्यांचे उडणे, पहिलं उत्तर बघा, खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते आणि गती असणे व नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल, असा प्रश्न आहे. तर पहिला उत्तर काय आहे, पक्ष्यांचे उडणे. दुसरं आहे थांबलेली रेल्वे गाडी. तिसरा प्रश्न आहे की हवेतून उडणारा पालापाचोळा. चौथं उत्तर आहे डोंगरावरती स्थिर असलेला दगड. तुम्हाला कोणतं उत्तर बरोबर वाटते? दिसतंय का माझी स्क्रीन? स्क्रीन दिसत असेल ना सर्वांना? खूप छोटी दिसते आता. दिसते सर. हा, मग प्रश्न कळालाय का तुम्हाला? खालीलपैकी कोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते, गती असणे व नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसं द्याल? चार उत्तर प्रश्नांचं, एक प्रश्नामध्ये चार असे काहीतरी सिच्युएशन दिलेले आहेत. पक्ष्यांचे उडणे. ओके. हे कुणाचं उत्तर आहे, कोण सांग? श्रेया. गायकवाड. हा, श्रेयाचं उत्तर आहे. सिद्धी, तुझं काय उत्तर आहे? सिद्धीला माझा आवाज जात नाही वाटतं. अहिरे, उत्तर तर सांगायचंय. तू बाहेर जरी असेल तरी वाचून सांगू शकतेस पटकन. आता मला श्रेयाने एक उत्तर सांगितलं. हा सिद्धी, पक्षाचे उडणे. ठीक आहे. आता मी सांगू का, ह्या चारही घटनेमध्ये गती आहे. आता पहिलं आपल्याकडे किती प्रश्न होते की खालीलपैकी चार सिच्युएशन मध्ये कोणती अशी स्थिती आहे की ज्याच्यामध्ये गती आहे किंवा नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल? पक्ष्यांचे उडणे तुम्ही सांगाल की सर पक्षी वेळेनुसार, मी 1 मिनिटापूर्वी पाहिला होता तर तो एका झाडावर होता, दुसऱ्या मिनिटाला पाहिलं तर तो हवेमध्ये उडत होता, तिसऱ्या मिनिटाला पाहिलं तर तो चौथ्या झाडावर जाऊन बसला होता. म्हणजे काय झालं, तुम्ही वेळेनुसार त्याला पाहत होता पक्षाला, तर वेळेनुसार त्यांनी काय केलं, आपलं स्थान बदललं ना. स्थानामध्ये, त्याच्यामध्ये काय होत होतं, स्थानामध्ये होणारा बदल यालाच काय बोलतो, वस्तूची गती. आता थांबलेली रेल्वे गाडी गतिमान अवस्थेमध्ये, बरोबर, थांबलेली जी रेल्वे गाडी आहे ती सुद्धा गतिमान अवस्थेमध्ये का आहे, कारण की ती विराम अवस्थेत आहे. गतिमान आहे ती, पण आता त्याची गती 0 आहे म्हणून त्याला काय बोलतो, विराम अवस्था. हवेतून उडणारा पालापाचोळा तो पण गतिमान अवस्थेत, तुम्ही पाहता तेव्हा हवेत पालापाचोळा होता, थोड्या वेळाने पाहिला तर तो पालापाचोळा जमिनीवर आलाय, म्हणजे विराम अवस्थेत आलाय. ठीक आहे. डोंगरावर स्थिर असलेला दगड पुन्हा विराम अवस्थेत आहे.
म्हणजे वस्तूची गती काय, विरामावस्था आणि चल अवस्था म्हणजे गतिमान अवस्था, अशा दोन प्रकारात मोडते. मग कोणत्या उदाहरणामध्ये गतीची जाणीव होते, तर पक्षाची उडणे ह्या उदाहरणात आपल्याला जाणीव असं होतं की तो पक्षी गतिमान अवस्थेत आहे. बाकीच्याच आपण व्यवस्थित स्पष्टीकरण देऊ शकलं नाही, पण ह्या चारही प्रकारामध्ये काय असतं, गती दिसून येते. आता समजा तुम्ही बसलाय, हा बेटा स्नेहल, सॉरी श्रेया, तिसरा ऑप्शन पण येऊ शकतो. हो मी सांगितलं ते. माझा आवाज येत नाही का तुमच्याकडे? Yes, sir. याचं उत्तर मी सांगितलं की इथं चारही प्रकारामध्ये गती दिसून येते. एक विरामावस्थेमध्ये असलेले दोन गती आहेत, थांबलेली रेल्वे गाडी आणि डोंगरावर स्थिर असलेला दगड. हे विरामावस्थेचं उदाहरण आहे. म्हणजे इथं वस्तू कशी आहे, गतिमान होती पण विरामावस्थेत. विरामावस्था म्हणजे ती इकडे पण पळत नाही, उजवीकडे पण जात नाही, डावीकडे पण जात नाही, ती स्थिर आहे, एकाच ठिकाणी स्टेबल आहे. मग अशा गतीला काय म्हणतो, विराम गती. आणि जी सातत्याने आपली जागा बदलते त्याला गतिमान अवस्था बोलतो. समजतंय? मग आता छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, विचारू का सर्वांना प्रश्न व्यवस्थित? आवाज Yes, ऐकू yes, येत असेल? येस सर. विचार. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता घरामध्ये बसलाय, ठीक आहे, किंवा मोबाईलच्या समोर तुम्ही आहात. मग तुम्ही गतिमान अवस्थेमध्ये आहात का विराम अवस्थेमध्ये आहात? विराम. विराम. कोणाकोणाचं उत्तर विराम आहे त्यांनी हँड रेज करा. ओके, गायकवाडचं उत्तर पण विराम अवस्था, सगळ्यांचं ठीक आहे. आता मी सांगू उत्तर याचं? येस सर. Yes, sir. सांग. हा ठीक आहे. मला वाटते तुमचं उत्तर चुकीचं आहे. कसं सांगू? येस सर. सांगा. तुम्हाला विश्वास आहे का की तुमचं उत्तर बरोबर आहे? Yes, sir. येस सर. पक्का? कन्फर्म? Yes, sir. हा, आता हँड्स डाऊन करा बरं. आता तुमच्या रेफरन्ससाठी इरफान, सॉरी तुझं नाव काय बेटा? कदाचित पप्पांच्या नावाने. माझं आदम नाव आहे, हे मामाची आयडी आहे, याच्यानं जॉईन केले. ओके ओके ओके, आझम. ओके ओके, आदम. ठीक आहे. आदम आदम, ओके ओके, ठीक आहे. लास्ट टाइम होता मला वाटतं तू स्कॉलरशिपच्या बॅच मध्ये, आय थिंक. हो होतो ना. ओके चालेल, ठीक आहे आदम. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही आता घरात मध्ये असाल किंवा मोबाईलच्या समोर असाल, स्थिर एका जागेवर बसला असाल, म्हणून तुम्ही मला उत्तर काय सांगितलं की सर आम्ही विराम अवस्थेत आहोत, म्हणजे रेस्ट पोझिशन मध्ये आहात. बरोबर, असं तुम्हाला वाटतं, मला वाटतं. पण जर समजा तुम्ही आहे त्याच जागी बसला उद्यापर्यंत, तरी तुम्ही विराम अवस्थेतच असाल का रे? नाही. नाही नाही, म्हणजे असं माझा प्रश्न काय आहे की तुम्ही असं ठरवलंय की माझं लेक्चर, समजा असं सांगतो की उद्यापर्यंत चालूच राहील आपलं लेक्चर उद्यापर्यंत, तरी तुम्ही विराम अवस्थेतच असाल का? नाही. नाही. का नाही? का नाही? काचं उत्तर हवं. चुकलं तरी चालेल, आपण चुकलेल्या उत्तराकडे दुरुस्ती करू शकतो, पण जर बोललाच नाही तर मला कळणारच नाही तुम्हाला कॉन्सेप्ट समजलाय का नाही. तुम्ही सगळे मला बोलता की विराम अवस्थेमध्ये आहात, मी बोलतोय की आपण विराम अवस्थेमध्ये नाही. आता मी तुमच्या समोर दिसतोय, एका चेअरवर मी बसलोय आणि तुम्हाला लेक्चर देतोय, तर तुम्हाला असं वाटतं की सर पण विराम अवस्थेमध्ये बसून आम्हाला लेक्चर देतात. पण हे उत्तर अर्धवट बरोबर आहे आणि अर्धवट चुकीचं आहे. ते कसं आहे ते सांगतो. मला असं वाटतं की मी विराम अवस्थेमध्ये, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही विराम अवस्थेमध्ये आहात, पण अशी घटना 50% बरोबर आहे, 50% चुकीची कशी आहे ते सांगतो. तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय ती जमीन आहे किंवा चेअर असेल, कशावर तरी तुम्ही बसला असेल, पण तो भाग कशाशी जोडलेला आहे? पृथ्वीला जोडलेला आहे का नाही? येस. हो सर. जोडलेला आहे ना? पृथ्वीला जोडलेला आहे, बरोबर. मग पृथ्वी स्थिर अवस्थेमध्ये आहे का गतिमान अवस्थेमध्ये आहे? गतिमान. गतिमान अवस्थेमध्ये, बरोबर. पृथ्वी कधीच थांबत नाही, ती आपल्या अक्षाभोवती सातत्याने गोल गोल फिरतच असते, सूर्याभोवती आणि स्वतःभोवती सुद्धा.
मग तुम्ही कसं सांगू शकता की तुम्ही विरामावस्थेमध्ये आहात? कळलं? येस सर. येस सर. म्हणजे पाठांतराला भर द्यायचा नाही आपल्याला. पाठांतरामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर लिहून पाठ करून येतो, उत्तर लिहितो. पण सायन्स अशी गोष्ट आहे ना, त्या पाठांतरामागचं जे सायन्स जर तुम्ही प्रत्यक्षात शिकलात ना, तर तुम्हाला सायन्स आवडू लागतं आणि तुमची उत्तरं व्यवस्थित येतात. इथे तुमचं उत्तर मी पुन्हा काही लोकांना समजलं नसेल तर पुन्हा स्पष्ट करून सांगतो की आपण ज्या ठिकाणी बसलोय असं आपल्याला वाटतंय की मी विराम अवस्थेमध्ये, कारण की आपल्यावर गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्वीय बल आहे, त्यामुळे आपल्याला पृथ्वी गोल फिरते हे जाणवत नाही. पण दिवस आणि रात्र होतो हे तर कळतं ना आपल्याला, की सकाळ उठल्यावर सूर्य उदय झालेला असो त्यावेळेस बोलतो आता उजेड झाला, संध्याकाळी 7 वाजले की पुन्हा अंधार पडतो. म्हणजे पृथ्वी गोल फिरते हे आपल्याला समजतं ना. म्हणजे पृथ्वी जर गोल फिरत असेल तर आपण पृथ्वीवर आहोत, पृथ्वीचा वेग पण आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे आपण जर आपल्या संदर्भात ठरवलं, आपल्या संदर्भात म्हणजे स्वतःच्या संदर्भात, पृथ्वीच्या संदर्भात नाही, तर आपण विराम अवस्थेमध्ये आहोत. पण जर पृथ्वीच्या संदर्भात जर आपली तुलना केली, पृथ्वीच्या संदर्भात जर आपली तुलना केली तर आपण विराम अवस्थेमध्ये नाहीये. पृथ्वी गोल फिरते तर आपण पण पृथ्वी सोबत गोल फिरतोय. समजलं का माझं उत्तर? येस सर. म्हणजे वस्तूची गती ही कोणती क्रिया आहे? ही गती ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष संकल्पना म्हणजे काय? की जसा आपण संदर्भ घेऊ, जसा आपण संदर्भ घेऊ तशा प्रकारे गतीचा संदर्भ बदलतो. आता मी सांगताना काय सांगितलं, तुम्ही सगळेजण घरी बसलेला आहात, टीव्ही मोबाईल समोर बसून तुम्ही लेक्चर ऐकताय, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही विराम अवस्थेमध्ये आहात, बरोबर? पण मला काय असं वाटतंय की आपण विराम अवस्थेमध्ये नाही आहोत. मी ह्याचं स्पष्टीकरण कसं सांगितलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते तर दिवस आणि रात्र होतो. म्हणजे पृथ्वी जर गोल फिरत असेल तर पृथ्वीचा वेग आपल्या शरीराला पण मिळालेला आहे. मी आज अंधारात आहे, उद्या सकाळी 7:30-8 वाजता पाहिलं तर मी उजेडात असेल. म्हणजे असं मी बोलू शकतो ना की मी सुद्धा गतिमान अवस्थेत आहे. का अवस्थेत आहे? पृथ्वीचा वेग माझ्या शरीराला पण मिळालेला आहे. मी अंधारातनं प्रकाशामध्ये आलेलो आहे. समजलंय? म्हणून गती ही कोणती संकल्पना आहे? सापेक्ष संकल्पना आहे. त्याला प्रत्येक वेळेस आपल्याला विचार करावा लागतो. कळालं? म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, थांबलेली रेल्वे गाडी आपल्याला वाटते ती थांबलेली आहे, पृथ्वी फिरते तशी गाडीचा गाडीचा पृथ्वीचा वेग गाडीला पण मिळालेला असेल. डोंगरावर स्थिर असलेला दगड तो पण अंधारातनं उजेडात येत असेल. म्हणजे ह्या सगळ्या संकल्पना कशाशी निगडीत आहे? वस्तूच्या गतीशी निगडीत आहेत. समजलंय का? येस सर. का अवघड वाटतंय? का अवघड येस वाटतंय? सर. अवघड वाटतंय असं आहे का? नाही सर. नाही. ठीक आहे. म्हणजे एखादी वस्तू गतिमान आहे हे निश्चित करण्यासाठी आपण बऱ्याचशा बाबींचा विचार करतो, म्हणजे सभोवतालच्या गोष्टींचा विचार करतो. आता मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला समजलं असेल. विस्थापन आणि अंतर याच्यावर आधारित मला एक प्रश्न विचारायचा. गती तर सगळ्यांना समजलेली आहे, गतीची व्याख्या पण तुम्हाला माहिती आहे. गती म्हणजे काय? एखादी वस्तू सभोवतालचा संदर्भ घेऊन जर तिची हालचाल होत असेल, वेळेनुसार ती तिचे स्थान बदलत असेल, तर अशा हालचालीला आपण काय बोलतो? त्या वस्तूची गतिमान अवस्था असे म्हणतो. म्हणजे पक्ष्यांचं उडणं, धावती बस, धावती रेल्वे हे एक्झाम्पल आहेत. कशाचे? गतीचे, वस्तूची गतीचे. मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे विस्थापन आणि अंतर याचा. ठीक आहे. आदम, तुला एक प्रश्न आहे छोटासा. आदम, माझा आवाज ऐकू येतोय ना? उत्तर चुकलं ना तरी चालेल, पण तू उत्तर मला दे. आपण चुकलेलं उत्तर दुरुस्त करू आणि बरोबर असेल तर मी तुझ्यासाठी क्लॅप करेल, कारण की तुझं उत्तर बरोबर येईल त्यासाठी. जर चुकीचं असेल तर मी तुला करेक्ट करेल. ठीक आहे? जर तुला उत्तर नाही आलं तर मला सिद्धी उत्तर देईल, अहिरे उत्तर देईल किंवा श्रेया उत्तर देईल. ठीक आहे? तर प्रश्न असा माझा आहे की मी तुमच्या शाळेत आहे, बरोबर? म्हणजे मी माझ्या घरापासून शाळेमध्ये जातो. बघा, माझं घर आहे ए या ठिकाणी आणि शाळा आहे बी या ठिकाणी. मी घरातून निघतो आणि शाळेमध्ये जातो. पुन्हा
शाळेत न निघतो आणि घरामध्ये येतो, याच्यातलं विस्थापन काय आणि अंतर काय? आदम. अंतर ए पासून बी पर्यंत हम्म. आणि विस्थापन बी पासून ए पर्यंत. विस्थापन पण बी पासून ए पर्यंत. मग यातलं विस्थापन किती झालं आणि अंतर किती झालं? समजा माझ्या घरापासून शाळा 100 मीटर अंतरावर आहे. किती? 100 मीटर अंतरावर. मी माझ्या घरापासून 100 मीटर शाळा जिथे आहे तिथे जातो, शाळेतनं काहीतरी अभ्यास करून पुन्हा माझ्या घरी येतो 100 मीटरवर. त्यातलं अंतर किती आणि विस्थापन किती? प्रश्न कळालाय का आदम? सोपा आहे प्रश्न. आणि हा जो आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय ना, हाच प्रश्न 11वी-12वीच्या विज्ञानात पण विचारला जातो. जे मुलं MST CET JEE ह्या परीक्षा देतात ना, त्याच्यामधलाच हा छोटासा प्रश्न आहे. आपण शिकतोय 9वी मध्ये आणि हेच सायन्स आपण 11वी-12वीला पण शिकणार आहे, पण ते इंग्लिश मध्ये. खूप सोपा प्रश्न. चुकलं तरी काय हरकत नाही आदम, ट्राय तर कर. का प्रश्न पुन्हा सांगू? ओके, सिद्धी सांगा सर सांगते. पुन्हा. ठीक आहे, एकदा मी प्रश्न रिपीट करतो आणि मग आदमला जर उत्तर द्यायचं असेल तर आदम उत्तर सांगेल, नाहीतर मग सिद्धी गवित उत्तर देईल मला. ठीक आहे. माझा प्रश्न असा होता की मी माझ्या घरापासून 100 मीटरवर अंतरावर एक शाळा आहे, माझ्या शाळेत जातो, तिथे अभ्यास करतो आणि शाळेतनं पुन्हा माझ्या घरी येतो. मग इथं विस्थापन काय असेल आणि अंतर काय असेल? हा आदम. तर मी सांगू. ठीक आहे, आदमला उत्तर द्यायचं नाही. ठीक, हा सांग. अंतर 100 मीटर आणि विस्थापन 1 मीटर. 1 मीटर. ओके. हा सिद्धी, तू सांगते उत्तर गवित. विस्थापन 100 मीटर. विस्थापन 100 आणि अंतर? विस्थापन 200 आणि अंतर 100. विस्थापन 200 आणि अंतर 100. ठीक आहे. अजून कोण उत्तर देणार, ट्राय करणार? मी. अंतर हा. 100 आणि विस्थापन ए बी. तर मी सांगू. हा श्रेया. अंतर 100 आणि विस्थापन पण 100. चला, सगळ्यांचं उत्तर झालं. मी सांगू आता उत्तर. खूप छान प्रयत्न केला. अर्धवट उत्तर बरोबर होतं, अर्धवट चुकलंय. काय चुकलंय आणि काय बरोबर आहे ते पाहतो. जर माझी शाळा, बघा माझी शाळा ए ठिकाणी, म्हणजे पहिला हात मला दिसत असेल तर तुम्हाला ए पासून बी पर्यंत सरळ रेषेत जायचंय मला. कसं जायचंय? सरळ रेषेत. 100 मीटर सरळ, माझ्या घरापासून सरळ चालत गेलो तर 100 मीटर अंतरावर माझी शाळा आहे. आता तरी उत्तर सांगू शकता का? सरळ अंतर जायचंय आणि सरळ अंतर पुन्हा मागे पण यायचंय. मग ह्यातलं अंतर किती असेल आणि विस्थापन किती असेल? परत एक चान्स. आपण सायन्स पाठ केलं ना तर पाठांतर विसरतो, पण जर एखादी गोष्ट लक्षात राहिली ना तर ती कायमस्वरूपी आपल्याला सोडवता येते. प्रश्न असा आहे, पुन्हा सांगतो, की विस्थापन म्हणजे काय? वस्तूने जागा बदललेली पाहिजे. म्हणजे समज विस्थापन जर मला सांगायचंय तर मी माझ्या घरातून निघालो आणि शाळेमध्ये पोचलो, हे झालं विस्थापन. म्हणजे जागेमध्ये झालेला बदल. पहिलं प्लेस काय होती? घर. दुसरी प्लेस काय होती? शाळा. हे आलं विस्थापन. मग जाताना मी किती 100 अंतर कापले आणि पुन्हा शाळेमधनं जर घरी आलो, सरळ अंतर कापून पुन्हा त्याच रस्त्याने परत आहे त्याच रस्त्याने आहे तसा येऊन घरामध्ये बसलो, म्हणजे शाळेत गेलो आणि शाळेमधनं पुन्हा घरामध्ये आलो. मग आता विस्थापन किती असेल? 100 मीटर.
100 मीटर. ओके सिद्धी, तुझं उत्तर काय? विस्थापन या शब्दाचा अर्थ कळाला का तुम्हाला? विस्थापन म्हणजे काय? हा हा गवी सांगत होती तू उत्तर, सॉरी मी वेळ नाही दिला, सांगू शकतेस. ठीक आहे. विस्थापन म्हणजे काय? जागेमध्ये झालेला बदल. म्हणजे मी घरातनं निघालो, शाळेमध्ये गेलोय, अंतर किती कापलं? 100 मीटर. 100 मीटर. हे झालं विस्थापन. हा, हे झालं विस्थापन. आता मी शाळेमधनं पुन्हा सरळ रेषेत घरी आलो, विस्थापन किती असेल? ट्राय तर करा. पहिल्या शाळेतनं घरातनं कुठे गेलोय? शाळेमध्ये. तर माझं विस्थापन होणार का? तर घर हे माझी पहिली जागा होती, शाळा ही माझी दुसरी जागा होती. जागेमध्ये होणारा बदल त्याला बोलतो आपण विस्थापन. म्हणून सुरुवातीचं अंतर किती झालं? 100 मीटर हे अंतरच आहे. पण विस्थापन म्हणजे जागेमध्ये बदल दिसून आला पाहिजेत. म्हणजे मी घरातनं निघालो, शाळेमध्ये पोचलो, हे झालं विस्थापन. शाळेतनं पुन्हा त्याच रस्त्याने येऊन घरात आलो, तर इथे विस्थापन झालं 0. अंतर मी 2 वेळा कापलं, 100 जायला, 100 यायला, म्हणजे 200 मीटर अंतर कापलं. पण विस्थापन किती झालं? विस्थापन किती झालं? 0. विस्थापनची व्याख्याच काय आहे की विस्थापन म्हणजे काय? जागेमध्ये होणारा बदल आणि ते अंतर कापण्यासाठी लागलेला शॉर्टकट डिस्टन्स, म्हणजे लागलेलं कमीत कमी अंतर, याला बोलतो आपण विस्थापन. आता मी घरापासून निघालो, शाळेत गेलो, शाळेमधनं पुन्हा घरातच आलो, म्हणजे माझी सुरुवातीची पोझिशन आणि शेवटची पोझिशन जर घरच असेल तर माझं विस्थापनच झालं नाही. मी जागाच बदलली नाही, मी घरापासून घरामध्येच आहे, म्हणजे विस्थापन नाही झालं. पण अंतर मी किती वेळा कापलं? 2 वेळा. म्हणजे अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला 11वी-12वीला सुद्धा विचारला जातो आणि इथे आपण चुकतो. समजलं का आता तुमचा काय डाऊट्स होता ते? विस्थापन म्हणजे जागेमध्ये बदल झालेला पाहिजेत. समजलंय का? येस सर समज. बघा इथं तुम्हाला एक डायग्राम आहे, विस्थापन आणि अंतर याचा एक गोष्ट दाखवलेली आहे की शीतल व प्रशांतचे घर, ठीक आहे, ते फिरून कुठं जातात? पहिलं ए पासून बी पर्यंत. ए पासून बी पर्यंत जर सरळ रेषेत गेलो, हे शॉर्टेस्ट डिस्टन्सला आपण काय बोलू? विस्थापन. आणि अंतर गोल गोल फिरून पण जाऊ शकतो. म्हणजे पहिलं काय आहे की शीतल व प्रशांतचे घर, ह्याचं नंतर त्यांच्या 500 मीटर अंतरावर संगीताचं घर. म्हणजे शीतल आणि प्रशांत हे एकत्र मिळून पहिले संगीताच्या घरी जातात, मग संगीता, शीतल आणि प्रशांत हे एकत्र मिळून कुठे जातात? शाळेत जातात, स्कूलमध्ये, जे 1200 मीटर अंतरावर आहे. बरोबर. शीतल आणि प्रशांतचं घर शाळेपासून 1300 किलोमीटरवर आहे. मग हे 1300, 1200 आणि 500 हे झालं अंतर. हे काय झालंय? अंतर दाखवलेलं आहे. मग याच कॉन्सेप्टला आपल्याला पुढे व्यवस्थित शिकता आलं पाहिजे. अंतर म्हणजे 2 बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदू मधील सर्वात कमी अंतर होय. म्हणजे एखाद्या वस्तूचे विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूचे प्रत्यक्षात कापलेले अंतर 0 नसू शकते. जसं सांगायचंय तर मी तुम्हाला सांगितलं की मी पहिलं शाळेमध्ये गेलो, घरापासून शाळेमध्ये गेलो आणि शाळेमधनं घरामध्ये आलो, तर विस्थापन किती होतं? 0. पण जायला मला 100 मीटर लागला, यायला 100 मीटर अंतर कापलं मी. म्हणजे अंतर किती कापलं मी? 200 मीटर. म्हणजे अंतर 0 नसू शकतं,
पण विस्थापन 0 असू शकतं. समजलंय का? अर्थ कळालाय का? तुमचं उत्तरच नाही, हो नाही, कसं समजलं सर तुम्हाला? एकदा रिपीट करा ना. काय नाही समजलं तुला बेटा? सर जे तुम्ही आता सांगितलं ना ते. काय काय सांगितलं मी तुला? तुला जे बोललेलं समजलं नाही ते मला रिपीट कर. सर तुम्ही जे आता स्पष्ट केलं ना ते समजलं नाही. माझं म्हणणं काय आहे की मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं आता, की मी माझ्या शाळेमध्ये जातो, माझ्या घरापासून सरळ मी चालत गेलो तर 100 मीटर अंतरावर माझी शाळा आहे, बरोबर? मग घर ते शाळा हे अंतर किती आहे? सांगितलं ना मी आता, घर ते शाळा किती 100 मीटर. 100 मीटर आहे. आता मी तो सरळ रस्त्याने चालत चालत गेलो कुठे? शाळेमध्ये. तर मी काय केलं? अंतर कापलं का विस्थापन केलं? विस्थापन केलं. आपण केलं. आणि अंतर पण अंतर कापलं. कापलं. हा, दोन्ही क्रिया झाल्या. विस्थापन झालं आणि अंतर पण झालं. विस्थापन किती झालं? 100 मीटरच झालं. अंतर पण किती झालं? 100 मीटरच झालं. पण मी म्हणजे इथून शाळेमध्ये, घरातून निघालो, शाळेमध्ये पोहोचलो आणि शाळेतून पुन्हा निघून घरामध्ये आलो, तर आता काय होईल? विस्थापन काय होईल? 0. 0. आणि अंतर किती होईल? 100 मीटर. 100 मीटर. कसं 100 मीटर? 200 मीटर. जायला मला 100 मीटर लागणार, घरी यायला परत 100 मीटर लागणार. 100 अधिक 100 किती झाले? अंतर किती होईल? अंतर होईल 200, पण विस्थापन 0. 0. कळालं का? तर विस्थापनामध्ये सुरुवातीचं स्थान आणि शेवटचं स्थान ह्याच्यातलं छोट्यातलं छोटं माप, याला आपण बोलतो विस्थापन. कळतंय का? म्हणजे मी घरामध्ये होतो आणि पुन्हा घरामध्ये आलो, म्हणजे माझं विस्थापन झालं का? नाही झालं ना. नाही. पण हा, फक्त मी घरामधनं निघालो असतो आणि शाळेमध्ये पोहोचलो असतो तर ते झालं असतं विस्थापन, बरोबर? पण शाळेमधनं निघून पुन्हा घरामध्ये आलो तर विस्थापन 0 झालं. अंतर जाताना 100 कापलं, पुन्हा येताना 100 कापलं, म्हणजे 200 मीटर. समजतंय का? येस सर. आता कळालं? मग प्रश्न तुम्हाला फसवा प्रश्न विचारतात जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपच्या वगैरे एक्झाम देता, तर त्यांना तुम्हाला माहिती असतं, तुम्हाला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय, ह्यातला अंतर फरक कळतो का, असा प्रश्न आपल्याला विचारतात. तर डिस्टन्स उत्तर सांगताना एवढंच सांगायचं की सर विस्थापन 0 असू शकतं, पण अंतर कधीच 0 नसतं. ठीक आहे? म्हणजे इथे उत्तर बघा, एक कार दिलेली आहे. कारने जर समजा पी पासून कार निघाली आणि क्यू पर्यंत पोहोचली, बघा, पी पासून निघाली आणि कुठपर्यंत पोहोचली? क्यू पर्यंत पोहोचली. तर कारने काय अंतर कापलंय? 360 मीटर जायला. आणि त्या ठिकाणी जर पी वरनं निघाली आणि क्यू वर थांबलीये, तर तिथं त्यांनी विस्थापन केलं, कारण की कारची जी पहिली पोझिशन होती ती काय होती? पी, आणि शेवटची पोझिशन होती ती काय होती? क्यू. म्हणजे ह्या ठिकाणी कारने जागा बदलली, तर इथं विस्थापन काय झालं? 360 मीटर, आणि अंतर पण झालं 360 मीटर. पण समजा कार पुन्हा रिटर्न आली पी वर, निघाली कुठून होती? पी वर पासून, पोचली कुठं? क्यू पर्यंत. क्यू वरनं पुन्हा पाठीमागे आली पी पॉइंट मध्ये, तर अशा ठिकाणी विस्थापन 0 होईल आणि अंतर 360 अधिक 360 किती होईल? 720. 720 मीटर. समजतंय? अंतर 720 होईल, पण विस्थापन किती होईल? 0 होईल. समजतंय का? येस सर. Yes, sir. मग तुम्ही हे पाठ करणार का लक्षात ठेवणार? पाठ करणार. लक्षात ठेवणार. लक्षात ठेवणार. लक्षात ठेवणार ना, की विस्थापन म्हणजे काय? वस्तूने स्थान बदललेलं पाहिजे, त्याला बोलतो विस्थापन. जर वस्तूने स्थानच बदललं नसेल तर विस्थापन काय होईल? जशी इथं कारचं उदाहरण दिलं, कार निघाली कुठून होती?
पी स्थानावरनं निघाली होती, पोचली कुठं? क्यू स्थानावर, बरोबर. क्यू पासून ती पुन्हा कुठे आली? पी स्थानावर. मग इथं विस्थापन झालं की नाही झालं? नाही. नाही. विस्थापन म्हणजे काय? जागेमध्ये बदल जर दिसला तर विस्थापन होतं. म्हणजे त्याच्या स्थानामध्ये जर बदल दिसून आला तर त्याला विस्थापन बोलू. आणि स्थानांमध्ये जर बदल नाही दिसला तर त्या ठिकाणी विस्थापन होतं, पण ते शून्य असणार, अंतर डबल होतं. म्हणजे पहिली कार पी ठिकाणावरनं निघाली, क्यू पर्यंत पोहोचली, अंतर कापलं 360, क्यू ठिकाणावरनं पुन्हा पी वर आली, जाताना पण 360 कापलं, येताना पण 360 कापलं, म्हणजे 720 मीटर अंतर त्यांनी कापलं, पण विस्थापन शून्य झालं, कारण की ती पुन्हा पी ठिकाणी आली. फक्त क्यू ठिकाणी थांबली असती तर विस्थापन 360 आलं असतं. समजतंय का? म्हणून एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असतं, पण त्या वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर शून्य नसते. समजतंय का? असा चूक की बरोबर म्हणून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, रिकामी जागा म्हणून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. विस्थापन ह्या शब्दाला विस्थापनच्या पुढे शून्य हे आहे ना, ही आपली रिकामी जागा म्हणून येऊ शकतं. कळतंय का प्रश्न? Yes, तुम्हाला sir. मग हे तुम्हाला पाठ करणं सोपं पडेल का लक्षात ठेवणं सोपं पडेल? जर एखाद्या व्यक्तीला कळलं की विस्थापन म्हणजे काय, जागा बदल, त्याला विस्थापन बोलतो. जागेत जर बदल नाही झाला तर विस्थापन शून्य असतं, अंतर 2 वेळा कापलेलं असतं. ठीक आहे. म्हणून इथं असं लिहिलंय की एखाद्या वस्तूचं विस्थापन शून्य असले तरी त्या वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर हे शून्य नसते. पुढे जायचं. Yes, sir. येस सर. का? येस सर. आता आपण जो टॉपिक पाहतोय, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गतीचे नियम शिकला असेल, बरोबर? शिकवलं असेल तुम्हाला गतीचे नियम वगैरे इथपर्यंत का नाही? तुम्हाला विचारतोय मी. हो नाही, काहीतरी बोलाल. गतीचे नियम माहिती आहेत? पोचलो होतो, मॅडमनी तुम्हाला गतीच्या नियमांपर्यंत गोष्ट सांगितली होती, बरोबर? हो नाही, काय सांगाल? माझी स्क्रीन दिसते सर्वांना? एक सेकंड थांबा, स्क्रीन दिसेल तुम्हाला. दिसते आता स्क्रीन? न्यूटनचे गतिविषयक नियम इथपर्यंत आपण पोचलो होतो. म्हणजे सिलेबस झाला होता तुमचा आणि मला न्यूटनचे गतिविषयक नियम पासून हा टॉपिक पुढे चालू करायचा आहे. तर न्यूटनचे गतिविषयक नियम मधला पहिला नियम तुम्हाला माहिती आहे का? हो. ओके, काय आहे तो नियम? जडत्वाचा नियम. जडत्वाचा नियम काय असतो? तुम्ही पाठ केलेला मला नका सांगू, तुमच्या लक्षात काय आहे ते सांगा. कारण की पाठांतर विसरतं, लक्षात असलेली गोष्ट विसरत नाही. जर ती तुम्हाला समजली असेल ना तर तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि चुकलं ना, तुम्ही जरी पाठांतर केलेलं असेल, चुकलं तरी आपण दुरुस्त करू. आपण इथे प्रॅक्टिस करतोय आणि त्या प्रॅक्टिस मध्ये जर आपली चांगली तयारी झाली तर आपल्याला सायन्स सोपं जाईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील. श्रेया, तू सांगू शकते का न्यूटनचा पहिला नियम, ज्याला जडत्वाचा नियम असं बोललं जातं? आदम, तू सांगू शकतो? कोणती बरं सांगते, हा श्रेया सांगतो. सांग. कोणतीही वस्तू स्वतःहून आपली जागा किंवा गती बदलत नाही. स्थिर वस्तू स्थिर राहू इच्छिते आणि धावणारी वस्तू धावतच राहू इच्छिते, याला जडत्वाचा नियम म्हणतात. म्हणजे तुला यातनं हे समजलंय की कोणतीही वस्तू स्वतःहून कधी आपल्या गतीमध्ये बदल करत नाही. जर ती एखाद्या धावती वस्तू असेल, म्हणजे जशी वेगवान अवस्थेमध्ये असेल तर ती सातत्याने वेगवान अवस्थेत राहते.
जोपर्यंत त्याच्यावर आपण दुसरा बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत. त्याला जडत्वाचा नियम असं बोलतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादं ग्लास घेतला, घरामध्ये प्रॅक्टिकल करू शकता तुम्ही. पत्त्या खेळता का तुम्ही? ते कॅट पत्ते नसतात का, जे इस्पिक राजा राणी वगैरे असतो नाही का, ते कार्ड, प्लेइंग कार्ड, ते जर तुम्ही घेतलं आणि त्याच्यावर 5 रुपयाचा जो नाणं असतं, ठोकळा ग्लास, एक रिकामा ग्लास घ्या, त्याच्यावर पत्ते असतात ना, त्या पत्त्यामधला कुठलाही एक कार्ड घ्या, त्याच्यावर एखादं नाणं ठेवा आणि ते नाणं ठेवल्यानंतर त्या कार्डला टिचकी मारा जोरात. जर टिचकी व्यवस्थित बसली योग्य रीतीने, तर ते कार्ड काय होतं, बाहेर पडतं आणि ते नाणं ग्लासामध्ये पडतं. का? तर कोणतीही वस्तू गतिमान किंवा विरामावस्थेत राहते. त्यालाच आपण काय बोलतो? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. पहिला नियम काय? की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये काय राहतं? सातत्य राहतं. म्हणजे तुम्ही एखादा ग्लास घेतलाय, त्याच्यावर खेळण्याच्या पत्त्यातलं एक कार्ड ठेवलं आणि त्याच्यावर 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं ठेवलं आणि कार्डला अशी टिचकी मारली, तर कार्ड निघून जातं आणि नाणं बरोबर पटकन ग्लासमध्ये पडतं. याचा अर्थ काय? नाण्यावर कोणतंही असंतुलित बल कार्यरत करत नव्हतं, नाणं विरामावस्थेत होतं. तुम्ही खालचा फक्त पेपरला टिचकी मारली, तर नाणं विरामावस्थेत असल्यामुळे ते सरळ कशामध्ये गेलं? ग्लासमध्ये पडलं. तर हा न्यूटनचा जडत्वाचा नियम, म्हणजे त्यालाच लॉज ऑफ इनर्शिया म्हणतात. म्हणजे पंखा बंद केल्यावर, म्हणजे आपण बटन बंद केलं तरी सुद्धा पंखा फिरत राहतो. किंवा झाडाला एखादं फळ लागलेलं आहे फांदीला, ते फळ पडत नाही. का? तर ते विरामावस्थेमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही फांदी हलवता, मग विरामावस्थेमधनं ते गतिमान अवस्थेत जातं आणि मग ते फळ काय खाली पडतं. हे कशाचं उदाहरण आहे? जडत्वाचं उदाहरण आहे. दुसरा नियम असा आहे की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. उदाहरणार्थ, क्रिकेट आणि चेंडू झेलायचा असेल तुम्हाला, तर चेंडू झेलताना आपण हात मागे घेतो. का? तर तो बॉल आपल्या हाताला लागला नाही पाहिजे. हे उदाहरण आहेत की टेनिसचा चेंडू समान वेगाने येणाऱ्या चेंडूंपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपं असतं. कारण वस्तुमानामुळे टेनिसच्या चेंडूचा संवेगाचा वेग जो असतो तो कमी असतो. आता जर लेदर बॉल, म्हणजे जो लेदर बॉल जो असतो तो क्रिकेटमध्ये आपण जे सामने पाहतो त्याच्यामध्ये लेदर बॉल वापरला जातो. टेनिसचा चेंडू म्हणजे हिरवा आणि पोपटी रंगाचा असतो. तो लेदर बॉल हाताला खूप जोरात लागतो. मग जर कोणी जर क्रिकेटरनी फटका मारला आणि टेनिसच्या चेंडूला जर फटका मारला, तर टेनिसचा चेंडू अडवायला सोपा असतो. कारण की तो वेग आपण कमी करण्यासाठी आपलं बल काय करतो? त्या टेनिसच्या बॉलवर प्रयुक्त करतो. पण तोच जर क्रिकेटचा बॉल असेल, म्हणजे लेदर बॉल असेल, तो जर अडवायचा म्हटला तर आपल्या हाताला इजा होऊ शकते. तर हे न्यूटनचा दुसरा नियम आहे, त्याला बोलतो आपण लॉज ऑफ ऍक्सलरेशन. आणि शेवटचा न्यूटनचा तिसरा नियम, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे प्रत्येक वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. याचं उदाहरण आहे की जर बंदुकीमधनं ज्यावेळेस गोळी बाहेर पडते, तेव्हा बंदूक मागच्या साईडला थोडीशी मागच्या दिशेने सरकली जाते. का? तर गोळी पुढच्या दिशेने निघते, तेव्हा बंदूक मागच्या दिशेने बल प्रयुक्त करते. क्रिया प्रतिक्रिया बल. उदाहरणार्थ, सोपं उदाहरण सांगतो. जर तुम्ही बलून मध्ये हवा भरली फुग्यामध्ये आणि तो फुगा उभा पकडला आणि सोडला, तर बलून वरती जातो. हवा भरली असेल आणि हवा सोडली, जसा हवा सोडाल तसा बलून वरच्या दिशेने जातो आणि मग खाली पडतो. का? तो वरच्या दिशेने का जातो? त्यातली हवा कशावर प्रेशर टाकते? जमिनीवर प्रेशर टाकते. प्रतिक्रिया बल काय मिळतं? की तो बलून वरच्या दिशेने जातो. तसंच अग्निबाणाचं म्हणजे रॉकेटचं प्रक्षेपणामध्ये पण तुम्हाला दिसून येतं. तर
पुढच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटनचा पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम बारकाईने पाहणार आहोत. त्याच्यावर असणाऱ्या गोष्टी व्यवस्थित शिकणार आहोत. ठीक आहे, आजपर्यंत इथेच थांबूयात आणि याच्यावर आधारित प्रश्न उद्या म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन आन्सरनी स्टार्ट करूयात. तुम्हाला किती लक्षात राहील. ठीक आहे, तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारा 1-2 मिनिटांमध्ये, काही डाऊट्स असतील तर. अन्यथा आपलं लेक्चर संपलेलं आहे. काही प्रश्न आहेत का तुमचे? न सर. नो नो सर. सर. बरं, काय आज नवीन कळलं की सायन्स पाठ करायचं का लक्षात ठेवायचं, प्रॅक्टिस करायची? लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवल्यावर काय होईल? चुकलं तर चुकू देत उत्तर. लक्षात ठेवल्यावर काय होईल? लक्षात ठेवल्यावर आपल्याला सायन्सचा अभ्यास करायला सोपा जातो. पाठांतर केलं तर आज पाठांतर लक्षात राहतं, दुसऱ्या दिवशी विसरतो. मग आपल्याला असं वाटतं की अरे मला सायन्स खूप अवघड जातं. त्यामुळे जेव्हा कधी तुमचे प्रश्न असतील ना, तुम्ही सोयीस्कर पद्धतीने ते विचारा की सर अजूनही नाही समजलं, अजून सोप्या पद्धतीने सांगाल का. तेव्हा ती गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि मग सायन्सचा अभ्यास करताना तुम्हाला मजा येईल. आणि प्रश्न उत्तरे पाठांतरावर भरतं तुम्ही पाठांतर करणारच, पण ते पाठांतरामधल्या काही गोष्टी तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. ठीक आहे, इथपर्यंत थांबूया आपण. पुढच्या लेक्चरमध्ये आपण गतिविषयक नियमापासून स्टार्ट करूया. ठीक आहे, ओके सर. बाय बाय. बाय बाय सर. बाय. बाय. गुड नाईट सर. गुड नाईट. संगीता मॅम, हॅलो. मॅम रेकॉर्डिंग ऑफ करते.